भारताकडून ICCS लॉंग रेंज LM CUS CNS जॅमर, जिप्सी जॅमर, ECGNSS जॅमर्सचा वापर पाकिस्तानचे हल्ले निष्फळ केले. पंजाब सीमेवर पहिल्यांदा सँट्री ड्रोन यंत्रणा तैनात. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब मंत्रिमंडळाचा निर्णय. हायटेक सिस्टीमद्वारे सीमेवरती लक्ष ठेवलं जाईल. भारत-पाकिस्तान LOCवर उरीमध्ये चीनी क्षेपणास्त्र आढळून आलं. पाकिस्तानला चीननं दिलेल्या एअर डिफेन्स सिस्टीममधलं हे क्षेपणास्त्र आहे. भारतीय सैन्याकडून 4 ड्रोन्सच्या मदतीनं प्रतिहल्ला. भारताच्या प्रत्युत्तरात पाकचं मोठं नुकसान. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. पाकिस्ताननं गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या. 26/11 गुजराती बोटींचा पाकिस्तानकडून वापर होण्याची शक्यता. नौदलाकडून सर्वच भारतीय मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना. भारताविरोधात 2 दहशतवादी संघटनांची हातमिळवणी. जैश ए मोहम्मद आणि अल बद्र संघटनांची संयुक्त रॅली. काल रॅली काढल्याचा व्हिडिओ समोर. भारताकडून गॅझेट अधिसूचना काढून सेनाध्यक्षांना अधिकार प्रदान. सैन्यसेवेसंदर्भात 9 फेब्रुवारी 2028 पर्यंत टेरिटोरियल आर्मीतील अधिकाऱ्यांना बोलवण्याचे सेनाध्यक्षांना अधिकार. आजपासून भारतीय नौदलाचा अरबी समुद्रात युद्धाभ्यास, तर तिकडे पाकिस्तानी नौदलाचाही अरबी समुद्रात युद्धाभ्यास सुरू. भारत नेपाळ सीमेला लागून असलेल्या श्रावस्ती जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी. काल रात्री जे घडलं त्याचं भारताकडून पाकिस्तानला जबाबदारीपूर्वक उत्तर. IMFच्या बैठकीमध्ये भारत हल्ल्याबाबत माहिती देणार. IMFकडून लवकरच कर्ज वितरणाची शक्यता. पाकिस्तानला $1.1 अब्ज कर्ज मिळणार का, याकडे लक्ष. कर्जाच्या पैशानं भारतावर हल्ल्याचे मनसुबे. एस जयशंकर यांचा ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून संवाद. दहशतवादाच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा. केंद्रीय गृह मंत्रालयाचं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र. आपत्कालीन सामुग्री खरेदीसाठी नागरी संरक्षण नियमांतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करा, असा पत्रामध्ये उल्लेख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून सुरक्षेचा आढावा. बैठकीला अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची उपस्थिती. राज्यातील सनदी अधिकारी, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापनासह इतर महत्त्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत महत्त्वाचा निर्णय. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेत वाढ. सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याच्या पोलिसांच्या सूचना. शिर्डीतील साईबाबा देवस्थान अलर्ट मोडवर. मंदिरात वाहिली जाणारी फुलं आणि हार स्कॅनिंग करायला सुरुवात. CCTVच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात लक्ष ठेवलं जाईल. शहीद सचिन वंजे यांच्यावरती नांदेडच्या देगलूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. वाहन दरीत कोसळून वंजे शहीद. अंत्ययात्रेत देगलूर शहरातील शेकडो नागरिकांचा सहभाग. सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार. पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देताना घाटकोपरचे जवान मुरली नाईक शहीद. पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने दुबईत खेळवण्यास UAEचा नकार. सामने दुबईत खेळवण्याची पाकिस्तान बोर्डाची इच्छा होती. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची PSLला स्थगिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.